गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे आणि आता आपण चेकआउट करतो या प्रॉपर्टीमधून. तर या प्रॉपर्टीचं नाव होतं टँजरीन रिसॉर्ट. तर आपण या प्रॉपर्टीमधून चेकआउट करतोय आणि करणार आहोत दुसऱ्या प्रॉपर्टीला चेक इन. तर ऑर्डर केले इकडे आपण ऑर्डर केलेले आहेत पोहे, पावभाजी आणि उत्तप्पा, जे की दिसायला खूप टेम्पटिंग दिसतंय. आणि आता आपण हे खाणार आहोत. यातलं थोडंसं दीदीने ऑलरेडी खाल्लेलं आणि घाण केली आहे. आणि आपण आता पावभाजी आणि हे सगळं प्युअर व्हेज रेस्टॉरंट मधून आपण ऑर्डर केलेलं आहे गोवामध्ये. त्यामुळे आम्ही खूप जास्त खुश आहोत की प्युअर व्हेज रेस्टॉरंट मधून आम्हाला काहीतरी चांगलं मिळालेलं आहे गोवामध्ये, ते पण. तर वी आर रेडी टू ईट. येस. अरे भाई, मी हे कसं लावू? मला नाही येणार आहे, कसं लावू मी? अगं पण डोळ्यात ते जातच नाहीये. डोळ्याला शिक्का बसतो बुबुळला किंवा कुठे पण डोळ्याला शिक्का असा डोळा हलव बरोबर चालला जातो. अगं डोळा लगेच फडफडतोय ना ग बाई. टुचतोय. गेलं. एक बाकी अजून. भाई लपली कुठे गेली? काय लेन्स हरवली डोळ्या मध्ये घालून देशील बरं? अहिला वर गेली. तू नको करत जाऊ ग, नाही जमत तर. कठीण आहे रे भरपूर. अगं वर चालली गेलेली ती. खूप मोठ्या कोशिश नंतर आपण लेन्स लावलेले आहेत फायनली, पण ते स्टील पोचतायत. ठीक आहे, थोड्या वेळाने सवय होऊन जाईल. तर आता आपण मग रेडी होऊया गाईज. लेट्स गो. आज ट्राय करूया काहीतरी नवीन हेअरस्टाईल, जी की काल आपल्याला जमली नाहीये. बट टुडे विल ट्राय. तुझा फोन ने पप्पीने विल ट्राय. लिपस्टिक खूप डार्क झाली ना. रजमुख लसितं भक्त चेतवसितं. तर आता आपण दुसऱ्या प्रॉपर्टीला चेक इन करतो आहोत, जी की दिसायला खूप जास्त सुंदर आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. आणि हे बेसिकली Airbnb आहे. आणि आता आपण तर प्रॉपर्टीमध्ये आपण चेक इन केलेलं आहे आणि आता आपण बघूया की ही पूर्ण प्रॉपर्टी कशी आहे ते. लेट्स गो.
we have checked into this Airbnb which is 1 BHK Airbnb. तर असा काहीसा इकडचा लिव्हिंग एरिया आहे. इथे TV सुद्धा आहे जो आम्ही बघणार आहोत संध्याकाळी. आणि हा मोठासा मिरर तो चाहिए बॉस, मिरर तो चाहिए. तर इकडे बाल्कनी पण आहे विच इज क्वाइट एस्थेटिक. आणि बंद करू गाईज, कैसे ठंडा होगा. हां, तर हे असं आहे इकडे, खूप सुंदर. इकडे किचन एरिया आहे. ओके, आणि इकडे आहे टॉयलेट, वॉशरूम, वॉशिंग मशीन आणि तेजोमय व्लॉग्स आणि एक्सप्लोर विथ हंसिका आणि बेडरूम एरिया. नाईस ना, खूप छान आहे गाईज, आय लाईक इट. तर आता आपण आलो आहे बेडरूममध्ये. वाव, नाईस. खूप सुंदर आणि एस्थेटिकली डिझाईन्ड आहे प्रॉपर्टी, जे की खूप जास्त सुंदर वाटतंय. आणि गोवामध्ये रेसॉर्ट्स आणि बाकीचे ऑप्शन्स आपल्याला खूप असतात, हॉस्टेल्स वगैरे. पण ही प्रॉपर्टी हॉस्टेल्स आणि रेसॉर्टला लिटरली बीट करते, कारण की खूप जास्त सुंदर आहे. तर आज बेसिकली काही जास्त प्लॅन नाही आहे, फक्त बीचवर जाऊन थोडंसं शूट करायचं आहे कॉन्टेंट, आणि प्रॉपर्टीचं थोडंसं शूट आहे, आणि एका रेस्टॉरंटचं शूट आहे. ठीक आहे, तर बघूया त्याचा दिवस कसं जातो आहे, ते भेटूया. तो यहाँ चल रहा है थोड़ा डेकोर बर्थडे के लिए, थोड़ा बहुत चल रहा है, लेकिन मे बी मैं इसमें फेल हो जाऊंगी, क्योंकि ये सब चीज़ें मुझे आती नहीं है ज़्यादा, और ना ही मैंने कभी ये सब चीज़ें करी हैं. तो ओके गाइस, सो स्टे ट्यून्ड. सिंपल और बहुत क्यूट सा मैंने बनाने की कोशिश की है. पता नहीं मेरी मेहनत रंग लाई है या नहीं, अभी देखते हैं मैम का रिएक्शन. और काफ़ी ज़्यादा सोचने के बाद मैं इस नतीजे पे पहुंची हूँ कि इस पे अभी मुझे और ज़्यादा कुछ करना नहीं चाहिए. अच्छा लग रहा है वैसे पीछे बहुत ज़्यादा, और शायद फ़ोटोज़ भी काफ़ी अच्छी आएंगी. हमजाली मजारी. तर इकडे थोडंसं सेटअपची वाट लागली आहे, बट मॅम सॅटिस्फाईड आहेत, बिकॉज त्यांचं शूट खूप छान केलेलं आहे मी. And today I'm really feeling like a birthday princess, and I'm so happy. Look at the background. तर हा माझ्या मागे जो तुम्ही सेटअप बघताय, तिकडे आता आपण थोडंसं कॉन्टेंट शूट करणार आहोत. आणि वातावरण झालेलं आहे पावसाचं, जे की खूप सुंदर वाटतंय. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. सो लेट्स गो. रिमेनिंग शूट आपण कम्प्लीट करूया आणि घरी जाऊया. पता नाही, गोवा मला नाही आवडत, बट वातावरण छान आहे. ढग तुम्ही बघू शकता माझ्या मागे किती सुंदर झालेत ते. गुड मॉर्निंग. सो दिस इज द नेक्स्ट डे, आणि आता आपण आलो आहोत एका रेस्टॉरंटच्या शूटसाठी. तर बेसिकली हे रेस्टॉरंट आहे बावरी, माझ्या मागे तुम्ही बघू शकता. खूप जास्त सुंदर आहे हे रेस्टॉरंट, मी तुम्हाला दाखवेलच. आणि इकडचं शूट आपण फटाफट संपवणार आहोत. इथे दिदीने कसले तरी लाडू मागवलेत, जे की आता आम्ही टेस्ट करणार आहोत. Let me show you guys. हे आहेत कसले तरी लाडू. हे लाडू खायची दीदीची स्टाईल बघा. डिटॉक्स ड्रिंक पितोय. तर आम्ही डिटॉक्स ड्रिंक यासाठी पितोय
कारण की खूप ओव्हर इटिंग झालं होतं. जंक फूड खूप खाल्लं आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये. तर आता आम्ही थोडं सगळं जे डेकॉर होतं ते सगळं काढते. निघणार नाही बस झालं मला आता. आणि पुढे पण खूप ट्रॅव्हल प्लॅन्स आहेत, तर शेअर करू लवकरच. बोल. चलो. हॅलो गाईज, सो दिस इज दी 22nd ऑफ जून आणि आता आपण गोव्यावरून निघालो आहे. आणि आता वाजलेत सकाळचे 10 आणि रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत आपण ठाण्याला उतरू आणि मग तिकडून आपण घरी पोहोचू. आणि उद्याचा दिवस आपल्याला पूर्ण रेस्ट आहे. तर आता आपण हे ऑइली समोसे घेतलेत कारण आपल्याकडे खायला काहीच ऑप्शन नाही. सो लेट्स ट्राय की हे कसे आहेत. तर हे समोसे ठीकठाक आहेत. दोनों खा रहे हैं. ठीक आहे. तर उद्याचा दिवस पूर्ण रेस्ट केल्यानंतर परवा आपण परत निघतो आहे एका खूप एक्साइटिंग ट्रिपसाठी. आणि ही ट्रिप आपण याआधी कधीच केलेली नाही आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि खूप जास्त एक्सायटेड आहे मी परवाच्या ट्रिपसाठी. वेळोवेळी अपडेट्स देतच राहीन आणि लवकरच रिव्हील करेन की ती ट्रिप कुठे असणार आहे ते. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला कळायला हवं की नेक्स्ट ट्रिप माझी कुठे आहे आणि नेक्स्ट प्रॉपर्टीसुद्धा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. राधे राधे.